स्वागत आहे। आज आपण बनवूया पौष्टिक डिंकाचे लाडू। त्यासाठी लागणारं साहित्याचं आपण वजन करून घेऊ। खोबरं, खारीक 1 किलो, काजू पावडर अर्धा किलो, बदाम पावडर अर्धा, पिस्ता पावडर 100 ग्रॅम, डिंक पाव किलो, गुळ पावडर 1 किलो, भाजलेल्या गव्हाचं जाडसर पीठ 1.25 किलो, खसखस 25 ग्रॅम, अळीव 50 ग्रॅम, 1 जायफळ किसुंद्याची पावडर, 1 टेबलस्पून मेथी पावडर, 1 टेबलस्पून गुरमई रोटी मसाला, 2 टेबलस्पून साखर आणि वेलची पावडर। तूप आवश्यकतेनुसार घेणार आहोत। एक साहित्य आपण सगळं आता भाजून घेऊ। खसखस टाकू, गॅस कमी करू, भाजताना आपल्याला गॅस कमी करून ठेवायचा आहे आणि छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। खसखस आपलं भाजून झालेली आहे, आता आपण काढून घेऊ। आता आपण खोबरं भाजू। खोबरं आपलं होत आलेलं आहे, आता आपण काढून घेऊया। मी 20 वर्षापासून याच पद्धतीने डिंक लाडू बनवते। कधीच लाडू फेल गेले नाही। आपणही या प्रमाणात लाडू बनवून बघा। हे लाडू 3-4 महिने छान टिकतात। अशा रीतीने आपलं खोबरं भाजून झालेलं आहे। तूप टाकून पिस्ता भाजून घेऊ। तुपात पिस्ता भाजण्याचा खूप छान वास येतो आहे। पिस्ता आपला भाजून झालेला आहे, आता आपण काढून घेऊ। आता आपण तूप टाकून बदाम भाजून घेणार आहोत। बदामचे कूट आपलं भाजून झालेलं आहे, आता आपण काढून घेऊ। तूप टाकलेलं आहे आपण, त्याच्यात आपण ही काजू पावडर केलेली आहे थोडी जाडसर, ते आपण तुपामध्ये भाजून घेऊ। तुपात काजू भाजल्याचा मस्त वास येत आहे। काजू पावडर आपली होत आलेली आहे, आता आपण काढून घेऊ। तूप घेऊन
आपण गव्हाचं जाडसर पीठ गहू भाजून दळून घेतलेलं आहे. या प्रकारे पीठ करून घेतलेलं आहे. हे आपण भाजून घेऊ. गव्हाचं जाडसर पीठ आपण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलेलं आहे. आता आपण काढून घेऊ. आता तूप टाकू आणि खारीक पावडर भाजून घेऊ. आता आपण खारीक पावडर टाकून घेऊ. खारीक पावडर आपली भाजून झालेली आहे. आपण काढून घेऊ. डिंक तळण्यासाठी आपण तूप जास्त घेतलेलं आहे. आता आपण डिंक तळून घेऊ. आता आपण काढून घेऊया.